नमस्कार फ्रेंड्स, ध्येयपूर्ती या लीगल एज्युकेशन चॅनेलवर आपले स्वागत आहे. आज आपण भारतीय संविधान भाग 6 वरील 30 MCQs पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. 1 ते 10 प्रश्नामध्ये राज्यपाल आणि त्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यातील पहिला प्रश्न बघूयात. 1. राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? त्याचे योग्य उत्तर बघा. ऑप्शन ए राष्ट्रपती करतो. प्रश्न दुसरा बघा. राज्यपालाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? याचे योग्य उत्तर बघा. ऑप्शन ए 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. तिसरा बघा. राज्यपालाला आपल्या पदावरून कोण हटवू शकतो? तर याचे योग्य उत्तर बघा. ऑप्शन ए राष्ट्रपती हे होते. प्रश्न चौथा बघा. राज्यपालाच्या पदासंबंधी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर याचे योग्य उत्तर बघा. राज्यपाल जनतेकडून निवडला जातो हे अयोग्य उत्तर आहे. ऑप्शन बी हे उत्तर होईल. प्रश्न पाचवा बघा. राज्यपाल कोणाच्या सल्ल्यानुसार विधानसभेचे सत्र बोलवू शकतो? तर याचे योग्य उत्तर बघा. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार. ऑप्शन ए हे योग्य उत्तर होईल. प्रश्न सहावा बघा. राज्यपाल कोणत्या परिस्थितीत अध्यादेश लागू करू शकतो? याचे योग्य उत्तर बघा. ऑप्शन ए जेव्हा विधानसभेचे सत्र नसते तेव्हा हे उत्तर होईल. प्रश्न सातवा बघा. राज्यपाल शिफारस केल्यास कोणत्या घटनेनुसार राष्ट्रपती राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकतो? याचे योग्य उत्तर बघा. ऑप्शन ए अनुच्छेद 356 हे उत्तर होईल. प्रश्न आठवा बघा. राज्यपालाची वेतन भत्ते कोण निश्चित करते? याचे योग्य उत्तर बघा. संसदेच्या कायद्यानुसार राज्यपालाचे वेतन भत्ते निश्चित करतात. ऑप्शन ए हे उत्तर होईल. प्रश्न नववा बघा. राज्यपाल कोणत्याही बिलाला किती वेळ होल्ड करू शकतो? याचे योग्य उत्तर बघा. अनिश्चित काळासाठी. ऑप्शन ए हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 10वा बघा. राज्यपालाला कोणत्या विधेयकासाठी राष्ट्रपतीकडे परवानगी मागावी लागते? याचे योग्य उत्तर बघा. राज्यसूचीतील विरोधी विधेयक. ऑप्शन सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 11वा बघा. राज्याचा मुख्यमंत्री कोण निवडतो? तर याचे योग्य उत्तर बघा. राज्यपाल. ऑप्शन ए हे योग्य उत्तर येईल. प्रश्न 12वा बघा. मुख्यमंत्री कोणास जबाबदार असतो? तर याचे योग्य उत्तर बघा. राज्य विधानसभेला जबाबदार असतो. ऑप्शन ए हे उत्तर होईल. प्रश्न 13वा बघा. मुख्यमंत्री कोणत्या घटकाचा प्रमुख असतो? तर याचे योग्य उत्तर बघा. ऑप्शन ए मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. प्रश्न 14वा बघा. राज्य मंत्रिमंडळाच्या नियुक्तीबाबत कोण निर्णय घेतो? तर याचे योग्य उत्तर बघा. ऑप्शन ए मुख्यमंत्री हे योग्य उत्तर येईल. प्रश्न 15वा बघा. मंत्री कोणास जबाबदार असतात? तर याचे योग्य उत्तर बघा. मुख्यमंत्र्याला मंत्री जबाबदार असतात. ऑप्शन ए हे उत्तर होईल. प्रश्न 16वा बघा. कोणत्या अटीवर राज्यसभा सदस्य मुख्यमंत्री होऊ शकतो? याचे योग्य उत्तर बघा. ऑप्शन ए जर तो 6 महिन्यात विधानसभा सदस्य झाला तर तो मुख्यमंत्री होऊ शकतो. ऑप्शन ए हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 17वा बघा. मंत्रिमंडळाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? याचे योग्य उत्तर बघा. विधानसभा विसर्जित होईपर्यंत हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 18वा बघा. कोणते विधेयक विधान परिषद नाकारू शकत नाही? तर याचे योग्य उत्तर बघा. मनी बिल हे विधान परिषद नाकारू शकत नाही. हे उत्तर होईल. प्रश्न 19वा बघा. मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करतो? तर याचे योग्य उत्तर बघा. ऑप्शन ए मुख्यमंत्री हे होईल. प्रश्न 20वा बघा. मुख्यमंत्र्यांची शपथ कोण देतो? तर याचे योग्य उत्तर बघा.
ऑप्शन ए राज्यपाल हे योग्य उत्तर येईल. प्रश्न 21 बघा. राज्य विधिमंडळ कोणत्या 2 सदनांपासून बनलेले असते? याचे योग्य उत्तर बघा. ऑप्शन ए विधानसभा आणि विधान परिषद यापासून विधानमंडळ बनलेले असते. प्रश्न 22 बघा. राज्य विधान परिषदेचे सदस्य किती वर्षासाठी निवडले जातात? याचे योग्य उत्तर बघा. ऑप्शन ए 6 वर्षासाठी हे योग्य उत्तर येईल. प्रश्न 23 बघा. राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त करतो? तर याचे योग्य उत्तर बघा. ऑप्शन ए राष्ट्रपती हे योग्य उत्तर होईल. 24 बघा. कोणता अनुच्छेद राज्य उच्च न्यायालयाच्या शक्तीबाबत बोलतो? तर याचे योग्य उत्तर बघा. ऑप्शन ए अनुच्छेद 214 ते 231 हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 25 बघा. कोणता घटनेचा भाग राज्यसेवा आयोगाशी संबंधित आहे? याचे योग्य उत्तर बघा. अनुच्छेद 315 ते 323 हे योग्य उत्तर होईल. ऑप्शन ए. प्रश्न 26 बघा. उच्च न्यायालयातील न्यायाधीश कशामुळे काढला जाऊ शकतो? तर याचे योग्य उत्तर बघा. ऑप्शन ए महाभियोगाच्या माध्यमातून काढला जाऊ शकतो. कोणत्या अनुच्छेदानुसार विधान परिषद निर्माण किंवा रद्द करण्याची तरतूद आहे? याचे योग्य उत्तर बघा. ऑप्शन बी अनुच्छेद 169 हे उत्तर होईल. प्रश्न 28 बघा. कोणत्या अनुच्छेदानुसार विधिमंडळाच्या प्रत्येक सभागृहाच्या सदस्याचा अपात्रतेचा नियम सांगितला आहे? याचे योग्य उत्तर बघा. ऑप्शन ए अनुच्छेद 191 हे उत्तर होईल. प्रश्न 29 बघा. राज्याच्या विधेयकांसाठी कोणत्या अनुच्छेदानुसार राष्ट्रपतींची मंजुरी आवश्यक असते? तर याचे योग्य उत्तर बघा. अनुच्छेद 200 हे योग्य उत्तर होईल. ऑप्शन ए. प्रश्न 30 बघा. कोणत्या अनुच्छेदानुसार राज्याचे वार्षिक अंदाजपत्रक विधानसभेसमोर मांडले जाते? याचे योग्य उत्तर बघा. ऑप्शन ए अनुच्छेद 202 नुसार मांडले जाते हे योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.